इसमें आपको बहुत मजा आने वाला है। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमच्या आपल्या ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये. माझं नाव प्रशांत राऊत. तर आज आम्ही सिंहगडला व्हिजिट करायला आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता सिंहगड. तर आपण आता सिंहगडला ट्रेकिंग करणार आहेत. सध्या आपण सिंहगडाच्या पायथ्याशी आहेत. तर चला मग ट्रेकिंगला सुरुवात करू. तर लगेचच वेळ न घालवता आम्ही ट्रेकला सुरुवात केली. परंतु गर्दी ही खूप होती. सिंहगड किल्ला हा पुण्यापासून साधारण 35 किलोमीटर अंतरावर आहे. जागेवर तुम्हाला अशा झोपड्याही पाहायला मिळतील. थोडं पुढे गेल्यानंतर लगेचच आम्हाला पायवाट लागली. तेवढ्यात पावसानेही आपलं आगमन केलं आणि पाऊस आल्यामुळे आपले ट्रेक सुद्धा अवघड होत होते. गाईस, तुम्ही बघू शकता आता आम्ही चालायला सुरुवात केले. मुद्दामले नवीन आवाज देतो तिकडे. काय रे नवीन? आलो. नवीन तिकडं काय शॉर्टकट मध्ये गेला. मी इथं थांबलोय. नजारा बघू शकता तुम्ही. खूप डेंजर नजर आहे. आत्ताच सुरुवात झाली. आम्ही पायथा सोडला. खूप भयंकर रस्ते. पाऊस पण लागले त्याच्यात जोरात. हा बघा, बघू शकता तुम्ही. खूप भयंकर रस्ते आहे काहीच. पावसामुळे अखेर वाट लागले पूर्ण. पाऊस असला ना तर शक्यतो तुम्ही रेनकोटच आणत जा. छत्रीमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल नाही वाटणार. नवीन तिकडे वाट बघत असणार आपली. जाऊ मग लगेच. पाणी पण एवढा पडतो काहीच. खूप भयंकर. नवीन कुठं थांबला? तुम्हाला अशी झोपडी बघायला भेटेल. तिथं तुम्ही विश्रांती करू शकता. आम्ही ते बसलो, आता नाश्ता करतो. तुम्हाला यायचं असेल तर बरोबर पार्सल काहीतरी घेऊन या, कारण की खूप चढायला लागते. नंतर बुक पण लागते, असा विषय. चला मग, जास्त थांबून काय जमणार नाही आपल्याला, कारण की लवकर निघावं लागेल. चला जाऊ मग. तेवढ्यातच आम्हाला एक टिल्लू भेटला. त्याला आम्ही वेफर्स खाऊ घातले. आमच्यात एका साथीदाराने सुद्धा सहभाग घेतला. पाऊस गेल्यामुळे चढायला सोपं पडत होतं. मग काय, हिरव्या डोंगरांचे दृश्य न दाखवता थोडंच जमणार होतं. मग खूप चढाईनंतर येऊन पोचलो होते आम्ही पुण्या दरवाजाजवळ.
दरवाजावरनं दृश्य पाहून आमचं मन भारावून गेलं. भाई के चैनल को लाइक करो, सब्सक्राइब करो, शेयर करते रहो, कमेंट तो जरूर करो. मग तेवढ्यातच ट्रेकिंगला आलेल्या मित्रांनी आमच्या यूट्यूब चॅनलसाठी प्रोत्साहित केलं. खूप जोराचा वारा सुटला आणि आम्ही येऊन पोहोचलो ते एका पुरातन काळातील विस्कळीत असलेल्या वाड्याजवळ. आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला सर्व विस्कटलेले दृश्य पाहायला मिळाले. गडावर पर्यटकांना खाण्याची आणि पिण्याची सोय आहे. जर तुम्ही येणार असल्यास तर बिनधास्त येऊ शकता. पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेला सिंहगड किल्ला हाच प्रत्येकाला माहिती आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये बसलेला सिंहगड किल्ला हा प्रसिद्ध आहे. ते त्याच्या स्थापत्यकलेसाठी, ऐतिहासिक महत्त्वासाठी आणि नरवीर तानाजी मालुसरेंसाठी. सिंहगडाचे पूर्वीचं नाव कोंढाणा असे होते, परंतु कोंढाणा किल्ल्यावर झालेल्या 1670च्या ऐतिहासिक लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवलग मित्र नरवीर तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. या दुःखद प्रसंगी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उच्चारले आणि ऐतिहासिक क्षणापासून या गडाचे नाव कोंढाणा बदलून सिंहगड ठेवण्यात आले. आम्ही थोडं निवांत बसून आमचं मन हलकं केलं. नंतर आम्ही पुढे निघालो. तेवढ्यात आमची भेट झाली ते एका अमृतेश्वर भैरव मंदिराशी. मग काय, लगेच दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो. आम्ही गडाच्या तटबंदीच्या दिशेने निघालो. थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला पागा पाहायला मिळाले. पागा म्हणजे जिथे घोडे बांधण्याची जी जागा असायची त्याला पागा असे म्हणायचे.